विरारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे विरारमधील विवा कॉलेज परिसरात पाणी साचले। तर आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा आहे। रात्रभर पडलेल्या पावसामुळे विरारचा विवा कॉलेज रस्ता, नालासोपारा, तुळीन, सेंट्रल पार्क स्टेशन परिसर पाण्याखाली गेलाय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, आपण पाहू शकतोय विरारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे, काय अपडेट सध्याची? शेजल, निश्चितच आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला हे रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे रात्रभर पडलेल्या पावसामुळे विरारचा विवा कॉलेजचा रस्ता जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे आणि आता मी त्याच ठिकाणावरती उभा आहे। आपण जर बघितला तर विरार पूर्व पश्चिमेचा जोडणारा जो ब्रिज आहे, या ब्रिज पासून ते विवा कॉलेजचा पूर्ण रस्ता जो आहे पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी जवळपास गुडघा ते मांडी इतकं पाणी जे आहे या रस्त्यावरती साचलेलं आहे। आज जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्याला सर्व शाळांना जे आहेत या सुट्टी दिलेली आहेत आणि नागरिकांना सुद्धा आव्हान केलेलं आहे की जर आवश्यक असेल तरच आपण घराबाहेर पडावं। सतत पडणाऱ्या या पावसामुळे जे विरारवरून चर्चगेटच्या दिशेला जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्याही सध्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। सध्या तरी ट्रॅकवर कुठेही पाणी आलेलं नाहीये, मात्र विरारचा विवा कॉलेज रस्ता असेल, नालासोपारा पूर्वेचा सेंट्रल पार्क, तुळीन, आचोळे या रस्त्यावरती मात्र पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या पाण्यामधून मार्ग काढत असताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय विवा कॉलेज परिसरामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। विरारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे विवा कॉलेजच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं। सकाळी 7:30 वाजेची ही दृश्य आपण पाहू शकतोय। वाहन चालकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत जी आहे ती करावी लागते। आज देखील विरार, रायगड, पालघर या परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तुफान पावसाची शक्यता नाकारता येत नाही।